आमेन. आपल्याला ही हकीकत देव आपल्या डोळ्याच्या समोर आणतो. आज, उद्या आणि भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहे, हा तुमच्या जीवनाचा, माझ्या जीवनाचा आणि मंडळीच्या जीवनाचा पिक्चर प्रभू रोज लोकांना प्रगट करतो. 12ही महिने एक दिवसाचा खाडा होणार नाही का हा पिक्चर फ्लॉप होणार नाही, असं कधीच होणार नाही. पण या ठिकाणी भक्तीला आल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स राहत नाही. जो पिक्चर टाकीत असतो, इकडे टाळ्या वाजवत नाही आहे ना, इकडे शिट्टी मारली जात नाही, बरोबर आहे. अनेक गोष्टी आहेत. काय या गोष्टी आहेत? देवाच्या लोकांनो, आपण विचार केला पाहिजे. देव माझ्या जीवनाचं भविष्य प्रगट या ठिकाणी करत आहे आणि मी त्याच्या उपस्थितीत येत आहे. जर देव माझ्या जीवनाचं भविष्य जर प्रगट मला करत आहे, तर मी त्याच्या उपस्थितीमध्ये किती आनंदाने राहायला पाहिजे. येशू प्रभू की. पण गंभीर लोक होत नाही. वर्शिप करायला, स्तुती करायला टाळ्याचा आवाज नाही, आनंदाने उत्साहाने ते करत नाही. काहीच तुम्ही आणि मी दिसत नाही. पूर्ण भूमीवरती ह्या गोष्टी आहेत. काही लोक म्हणतात वाजवायला पाहिजेत, काही लोक म्हणतात हेच पाहिजेत, काही लोक म्हणतात तेच पाहिजेत, काही लोक म्हणतात अमकच पाहिजेत, तमकच पाहिजेत. असं काही नाही. देवाची आराधना बायबल सांगते आत्म्यात आणि खरेपणामध्ये करणं फार महत्वाचं. येशू मसीह की. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि ही गोष्ट पाहतो की ज्या देवानं मोशेला निवडलं त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी. देवाच्या निवडलेल्या पात्राकडून देव काय इच्छा करतो, अपेक्षा करतो की मंडळीतल्या लोकांना शिकव. ते आडाने असेल त्यांना सुज्ञानपणामध्ये आणा, हुशार होतील, चतुर होतील आणि देवाच्या सेवेसाठी ते पुढे येतील. त्यांचा अज्ञानपणा तो देव काढून टाकेल, कारण ते देवाचं वचन ऐकत राहतील. काही चुका त्यांच्याकडून घडत असतात तर परमेश्वर त्यांना या वचनातून मार्गदर्शन करेल आणि त्या चुकांची त्यांनी क्षमा मागावी देवाला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे या पृथ्वी तलावर जीवन जगावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून देव काय करतो, पूर्ण जगभरातून एक एक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात देवाच्या सेवकांना त्यांनी उभं केलं आहे. आणि देवाने त्यांना आज्ञा केली आहे की जा या गावामध्ये जाऊन सेवा कार्य कर. आम्ही मनाने आलो नाही या ठिकाणी सेवा कार्य करण्यासाठी.